पालिकेत मोजक्यांना टेंडर दिलं जातं. मोजक्यांना टेंडर दिल्याचा फटका मात्र नागरिकांना बसतो. अजित पवारांनी हे वक्तव्य केलं. यावरून अजित पवारांचा रोख नेमका कुणाकडे आहे असा सवाल उपस्थित होतोय. फ्लोटिंग पॉप्युलेशन पुण्याला खूप आहे, परंतु त्या दोघांचा त्याच्यामध्ये फार वेगवेगळी मतं आहेत आणि त्याच्यामध्ये कारण नसताना पुणे शहरातला नागरिक भरडला जातो. त्याच्यामध्ये चुकीचं पाणी वाटप आहे, कमकुवत व्यवस्थापन आहे आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर आज देखील अनेक भागामध्ये तिथल्या नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावं लागतं. आपल्या पुण्यातले नागरिक अक्षरशः स्थानिक प्रशासनाच्या अपयशाचा प्रदूषित श्वास हा घेत आहेत. तर अजित पवारांचं माझ्यावर आरोप नैराश्यातून आहेत. आधी स्वतःकडे पहा, मग माझ्यावर आरोप करा. महेश लांडगेंनी अजित पवारांवर हा पलटवार केलाय. आरोप करताना त्यांचे चेहरे पहा आणि माझा चेहरा पहा. नैराश्य कुणाचा चेहरा दिसते तुम्ही बघा, तुमच्या लक्षात येईल. नैराश्यातून केलेले आरोप हे काय असतं, चिडचिड करून नाही का. प्रत्येकाला असं वाटतं की मी अजरामर या राजकारणामध्ये हे राहिलं पाहिजे. तसं नसतं. लोक आहे, जनता आहे, लोक ठरवतात की कुणाच्या मागे जायचं, कोण आपला विचार करणार आहे, कोण दूरदृष्टी ठेवून काम करणारा माणूस व्यक्ती आहे, कोणता पक्ष आहे, कोणती विचारधारा आहे, हे सगळं पाहतात आणि लोक निवडून देतात. आता ते त्यांनी जे पण काय आरोप केले त्याच्या संदर्भात उत्तर द्यावं असं मला वाटत नाही. ही अजब प्रेमाची गजब कहाणी आहे. हे भाजपचं लव्ह जिहाद. सत्तेत राहण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल असा घणाघात अखिल चित्रेंनी भाजप MIM युतीवर केलेला आहे. अजब प्रेम की गजब कहाणी आहे ही. आणि हे भारतीय जनता पक्षाचा लव जिहाद जे आहे, त्यांना जिहाद हा शब्दाशी खूप प्रेम आहे. वारंवार जिहाद जिहाद करतात. तर त्यांचा जो काय लव जिहाद आहे तो समोर आलेला आहे. खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों हे आता समोर आलेलं आहे. निवडणुका जिंकण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारे सत्तेत बसण्यासाठी त्यांनी याआधी देखील PDP बरोबर त्यांनी मांडीला लावून बसलेले आहेत काश्मीरला. तशाच प्रकारे आता हे पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेलं आहे की ते कोणत्याही थराला सत्तेत जाण्यासाठी जाऊ शकतात. त्याचं हे खुलं प्रदर्शन त्यांनी आज केलेलं आहे. तर अल्पसंख्याकांच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. अल्पसंख्याक राष्ट्रवादीच्या पाठीशी आहेत. खासदार सुनील तटकरेंनी हे वक्तव्य केलंय. आज आम्ही दावा त्या ठिकाणी करू शकतो. राज्यामध्ये इंडियाच्या सरकारच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजासाठी उन्नतीच्या अनेक योजना तुमचे माझे नेते असलेले अजितदादांनी ठळकपणाने अर्थसंकल्पामध्ये त्या ठिकाणी मांडल्या. आज अल्पसंख्याक विभाग सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. अशा वेळेला त्यांचा हिताचा रक्षण करण्याचं दृष्टी होतं. ज्या ज्या काही नवीन योजना करायच्या होत्या त्याच्यासाठी जे काही राज्य सरकारच्या कडून निधीची उपलब्धता करायची होती ती ठामपणाने करण्याच्या दृष्टीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पावलं त्या ठिकाणी उचलली. भाजपशी आमची वैचारिक युती होऊ शकत नाही. अंबरनाथ मधल्या युतीवर वडेट्टीवारांनी हे वक्तव्य केलंय. भाजपचं गीत धार्मिक ध्रुवीकरण करणार आहे. विजय वडेट्टीवार यांनी ही टीका केली आहे. तुम्हाला मतदान मागायचा अधिकार आहे, पण तो धर्माच्या नावाने लोकांना दिशाभूल करून मत मिळवण्याचा तुम्हाला अधिकार नाही. आणि ते भारतीय जनता पक्षाचं गीत जे आहे ते धार्मिक ध्रुवीकरण करणार आहे आणि जातीय सलोखा बिघडवणार आहे. धर्मांध शक्तीला मदत करणारच गीत आहे. तुम्ही मत विकासाच्या नावावर म्हणणार. यांना मतं मिळवण्यासाठी की कुठल्याही स्तराला जाऊ शकतात अशा प्रकारचा नीचपणा मुद्दाम हा शब्द वापरतो की ते करू शकतात. नाही, फार दुःखद घटना आहे. हिदायत पटेल एक मोठे नेते होते काँग्रेसचे आणि लोकसभा लढवली त्यांनी. आणि जिल्ह्यामध्ये एक सामाजिक बरोबर राजकारणाबरोबर समाजामध्ये सुद्धा एक प्रचंड असं मानाचं स्थान आणि त्यांनी मिळवलं होतं. काँग्रेसचा कणा म्हणूनच अनेक वर्ष ते काम करत आहेत. काँग्रेसचा एक प्रामाणिक माणूस, प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्राला आहे. अशा नेत्यांना अशा पद्धतीनं त्यांचा मृत्यू होणं हे दुर्दैवी आहे. आमची एवढीच मागणी असणार आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. नाही, कोण कुठे जातो विषय नाही. पक्षाशी जर
आमची आणि भाजपची वैचारिक युती होऊ शकत नाही. वैचारिक मतभेद टोकायचे आहेत आमच्या. एकीकडे जातीय आणि धर्मांध शक्तीच्या विरुद्ध हातमिळवणी, धर्मांध शक्तीबरोबर हातमिळवणी करणं आणि निवडणूक लढणं हे म्हणजे पक्षाच्या आमच्या आयडिओलॉजीला धरून नाही, पक्षाच्या विचारांच्या विरुद्ध आहे. कधीही सूर्य इकडचा तिकडे जाईल, पण भारतीय जनता पक्षाबरोबर काँग्रेसची युती होणं शक्य नाही. आणि जर केली असेल तर त्याच्यावर कारवाई आम्ही करणारच. तर पुण्यात नाना भानगिरेंच्या गाडीवर दगडफेक प्रकरण, या प्रकरणी नीलम गोऱ्हेंनी निषेध व्यक्त केलेला आहे. घटनेची तत्काळ चौकशी करा, संबंधित व्यक्तीवर त्वरित कारवाई करा, अशा सूचना गोऱ्हे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. मी स्वतः देखील CP आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलते. नाना भानगिरे सुखरूप आहेत, परंतु गाडीवरती दगडफेक झालेली आहे. अशा निवडणुकीच्या वेळेला एका बाजूला आदर्श आचारसंहितेचा आग्रह निवडणूक आयोग आणखीन समाजातल्या शासनातल्या सगळ्या यंत्रणा करत असतानाही शहर अध्यक्षांवरती अशा प्रकारची त्यांच्या गाडीवरती दगडफेक व्हावी ही अत्यंत खेदजनक आणि चिंता वाढवणारी बाब आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.